मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक तब्बल 15 तासानंतर सुरू झालेली आहे। रात्री 11 वाजता इथे अपघात घडला होता। दुपारी 2:10 ही वाहतूक सुरळीत झाली आहे। एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर रत्नागिरी जिल्ह्यातल्या हातखंबा इथे उलटल्यामुळे वाहतूक ठप्प होती। अपघातग्रस्त टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरल्यानंतर वाहतूक सुरळीत झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गानजीक हातकंगा गावामध्ये गॅसचा टँकर पलटी झाला आणि सलग 10 तासांपासून आपण जर दृश्यामधून पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही ठप्पच आहे। गेल्या 10 तासापासूनची ही परिस्थिती आहे। मुंबई गोवा महामार्गावरती अवरल वाहनांचा जो प्रवास आहे तो कुठेतरी खोळंबलेला आहे, त्यामुळे लांबच लांब रांगा या वाहनांच्या आपल्याला पाहायला मिळतात। हातकंबा तिटा या ठिकाणी अवजड वाहनांच्या लांबच रांगा आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी जी अवजड वाहनांची वाहतूक आहे ती कुठेतरी ठप्प झालेली आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर छोट्या वाहनांना जर पाहिलं तर पर्यायी बाव नदी ते पाली असा पर्यायी मार्ग उपलब्ध प्रशासनाने करून दिलेला आहे। त्या पद्धतीने पाहिलं तर अवजड वाहन महामार्गावरील हातकंबा येथे ही थांबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या त्या ठिकाणी गॅस शिफ्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि अजून 4 ते 5 तास केवळ मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे। एकंदरीत पाहिलं तर लांबच लांब रांगा या सध्या मुंबई गोवा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुढील 4 ते 5 तास ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागणार एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, हातकंबा, रत्नागिरी।